ज्ञानविज्ञान चर्चा आणि शंका समाधान भाग 8. एकदा कशावरून काही आठवत नाही, पण मी श्री स्वामींना डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सांगत होतो. अगदी एकपेशीय जीवापासून हळूहळू बदलत आणि प्रगत होत आजचा माणूस कसा घडला याचं विवेचन केलं. त्यानंतर श्री स्वामी म्हणाले, हे सांगायला वास्तविक डार्विन साहेबांची निदान आम्हा भारतीयांना तरी गरज नाही. या उत्क्रांतीच्या कल्पना केवळ कल्पना न मानता त्याच ग्राह्य आहेत हे आमची शास्त्र देखील सांगतात. अगदी वरवर जरी पाहिलं तरी हा सिद्धांत हजारो वर्षापूर्वीच आपण आत्मसात केलेला आहे. त्यावर मी म्हटलं, कुठे आहे? तेव्हा श्री स्वामी म्हणाले, ते पंचांग घे, त्यात मन्वंतरं सांगितली आहेत. त्यांची नावंसुद्धा अर्थवाही आहेत. स्वायुंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष आणि आजचं चालू मन्वंतर वैवस्वत. यामागचे चाक्षस म्हणजे डोळ्यांचा उपयोग करणारे, आणि त्यामागे क्रमाने गेलं की तुझा एकपेशीय जीव येईल, खरं ना? तसंच आपली दशावतारांची कल्पना घे. त्यात पहिला अवतार मत्स्य म्हणजे फक्त पाण्यात राहणारा जीव, दुसरा कूर्म म्हणजे जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहू शकणारा, तिसरा वराह म्हणजे केवळ जमिनीवर राहणारा शक्तिशाली, नंतर नारसिंह म्हणजे जनावर आणि माणूस यांचा संगम असलेला, नंतर वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी वगैरे शारीरिक आणि मानसिक उत्क्रांती दाखवणारा तक्ता. हे जरी फक्त एवढं पाहिलं तरी उत्क्रांतीवाद सांगायला डार्विन साहेबांची गरज भासणार नाही. म्हणूनच वारंवार तुम्हाला सांगावंसं वाटतं की गुरुवर श्रद्धा ठेवा, तो सांगेल तसं वागा, त्यातच तुमचं कल्याण आहे. गुरुचं सांगणं सकृतदर्शनी चुकीचं, गैर, अयोग्य वाटलं तरी ते तसं नाही याची खात्री ठेवा. कारण गुरु तुम्हाला न दिसणाऱ्या अनेक शक्तींचा विचार करून मार्ग सुचवीत असतो, आणि त्या शक्ती प्रत्यक्ष दिसत नाहीत म्हणून गैरविश्वासाने तुम्ही दुर्लक्ष करता. पण त्या सांगण्यामागे आपल्याला अज्ञात शास्त्राचा आधार असतो. म्हणून सारखं सांगावं लागतं, श्रद्धा ठेवा, सश्रद्ध बना, संशय टाका. असंच एकदा कोणत्या तरी भाषांतरित पुस्तकाचं वाचन चालू होतं. त्यात सहस्त्र फणांच्या नागशेषाने ही मोहोरी एवढी पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण केली आहे वगैरे गोष्टी आल्या. गोष्ट झाल्यावर मी म्हटलं, केवळ भाकड कथा. अवकाशात अधांतरी राहणाऱ्या या ग्रहगोल ताऱ्यांप्रमाणेच पृथ्वी ही आहे हे सुद्धा कसं ध्यानात घेतलं नाही. आजचं विज्ञान असं सांगतं की पृथ्वीशिवाय इतर ग्रहगोलांच्या विश्वाच्या आकर्षणामुळे पृथ्वी ठराविक कक्षेत राहून तोलली जाते. द अर्थ इज बॅलन्स्ड ऑर सपोर्टेड बाय द रेस्ट ऑफ द युनिवर्स. त्यावर स्वामी म्हणाले, बरोबर आहे. अरे हेच तर आमचं शास्त्र सांगतं. कसं हो स्वामी? अरे आमचं शास्त्र म्हणतं की पृथ्वीला शेषाचा आधार, खरं ना? होय, पण तो नाक कुठे? तू नुसती अक्षर आणि शब्द वाचलेस, अर्थाचं अनुसंधान आणि मूळ यांचा विचार केला नाहीस. अरे शेष म्हणजे राहिलेल्या बाकीच्या विश्वाच्या आधारावर पृथ्वी आहे. आता हे खरं आहे की नाही? या गोष्टीतील कथेचा फापटपसारा बाजूला कर आणि निखळ सत्य शोधण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुझ्याच प्रत्ययाला येईल की पृथ्वीला शेषाचा आधार हे विधान सत्य आहे, खरं ना? ही उकल समजताच माझं तोंड आपोआपच बंद झालं. एकदा आईन्स्टाईन संबंधी काही बातमी वृत्तपत्रात आली होती. त्यावेळी त्या आधुनिक शास्त्रज्ञासंबंधी, त्याच्या संशोधन कार्यासंबंधी आणि विशेषतः त्याच्या अणूच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी मांडलेल्या सापेक्षतावादाची प्राथमिक माहिती मी सांगत होतो. मला वाटत होतं की श्री स्वामींना हे सर्व अगोचर आहे. त्यांचं शिक्षण झालेलं नाही आणि विशेष म्हणजे सायन्स तर मुळीच माहीत नाही. म्हणून त्यांना थोडी माहिती असावी म्हणून मी सांगत होतो. मी सांगत असलेली माहिती श्री स्वामी अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. एखादी शंकासुद्धा विचारून घेत होते. आपण अगदी अनभिज्ञ आहोत असा भास निर्माण करीत होते आणि ते मी खरंही मानत होतो. पण माझं सर्व सांगून झाल्यावर काही वेळाने श्री स्वामी जे सांगून गेले
त्यावेळी मात्र अबोल होण्याची वेळ माझ्यावर आली. स्वामी सांगत होते, वास्तविक अवकाश आणि काल यांचा विचार सर्वात प्रथम महर्षी व्यासांनी केला. त्याची सांगड घालताना त्यांनी स्पष्टीकरणं आणि त्यांच्या व्याख्याही केल्या आहेत. अणूंचे अभ्यासाच्या बाबतीत औलुक्य किंवा कश्यप यांनी वैशेषिक दर्शनशास्त्रात पदार्थ अणूंचा बनलेला आहे, एक अणू आणि त्याचे परमाणू एकत्र पाहिले तर ती या सूर्यमालेची प्रतिकृती आहे. तसंच अणू चिरंतन स्वरूपाचे आहेत. नित्यत्व हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. या अणूंच्या ठिकाणी अविरत स्पंदनशील गतिमानता आहे हे सर्व सांगितलं आहे. आता तू जी माहिती सांगितलीस त्यावरून पाहता आधुनिक शास्त्रीय अणुसिद्धांत आणि व्याख्या आणि पूर्वी आमच्या ऋषीमुनींनी केलेल्या व्याख्या आणि सिद्धांत यात काडीचा देखील फरक आढळणार नाही. आमच्या लिखाणाचा अर्थ तत्त्वज्ञानाखेरीज इतर दृष्टीने अभ्यास करून काढण्याचा प्रयत्न केला तर त्यातूनच हे सर्व विज्ञान प्रकट होत आहे असाच प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.